धाराशिवच्या 4 नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप वाद टोकाला. वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव दौरा. उमरगा, धाराशिव आणि कळंबमध्ये सरनाईक प्रचार सभा घेणार. दौऱ्यादरम्यान पालकमंत्री शिवसैनिकांची समजूत काढणार का, याकडे लक्ष. तटकरेंनी धृतराष्ट्रासारखी भूमिका बजावून युती तोडली. रायगडच्या पेण नगरपालिका निवडणूक प्रचारामध्ये महेंद्र दळवींची सुनील तटकरे यांच्यावर टीका. लक्ष्मी म्हणजे माझी माय बहीण पण असते. गुलाबराव पाटलांचं पुन्हा वादग्रस्त विधान. परवाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा ओढावून घेतला वाद. विरोधकांकडून आहे ते घ्या, पण बटण मात्र कमळाचं दाबा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जळगावमधल्या सभेत बोलताना गिरीश महाजनांचं वक्तव्य. ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या विरोधात उभा. धनंजय मुंडेंची नाव न घेता दीपक देशमुखांवर टीका. दीपक देशमुख धनंजय मुंडेंचे खंदे समर्थक होते. आगामी निवडणुकीत दीपक देशमुखांची पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला. डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावितांकडून प्रचाराचा धडाका. नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा आमने सामने. तळोदा पालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरींच्या प्रचारासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटेंची सभा. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे, त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. बदलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप प्रकरण. उमेदवार प्रभाकर पाटील यांनी आरोप फेटाळले. बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून कटकारस्थान सुरू. प्रभाकर पाटलांचा आरोप. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होऊन अतिखराब वरागामध्ये आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होणार. प्रदूषणाची दखल घेत या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं शहरातील प्रदूषणकारी 53 बांधकामं थांबवली. मुंबई पालिकेच्या भरारी पथकानं 53 बांधकामांना काम थांबवण्याची बजावली नोटीस. तसंच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून 28 मार्गदर्शक तत्वही जाहीर. मुंबईतील खराब हवेचं खापर इथिओपियामधील ज्वालामुखीवर फोडू शकत नाही. ज्वालामुखीचा उद्रेक 2 दिवसांपूर्वी. मात्र मुंबईतील हवेचा दर्जा आधीपासूनच खराब. हायकोर्टानं सरकारला सुनावलं. नाशिकमधील तपोवन वाचवण्याचा लढा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. तर रविवारी वृक्षांखाली कवी संमेलन होणार. 50 कवींनी सादर केलेल्या कवितांचं संयुक्त निवेदन कुंभमेळा मंत्र्यांना देणार. शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही. कृषी क्षेत्रामधील ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्णय. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता होर्डिंगसाठी परवानगी दिली जाणार नाही. मुंबई महापालिकेकडून जाहिरात धोरण जाहीर. डिजिटल फलकांनाही रात्री 11 वाजेनंतर बंदी. कल्याणपुरमधील चिंचपाडा परिसरामध्ये अवैध गेम झोनवर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये पोलिसांकडून गेम झोन चालवणाऱ्या 3घांना अटक. या गेम झोनमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलामुलींसाठी खासगी रूममध्ये आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याचं उघड. एसटी महामंडळाला स्वमालकीच्या 8,000 नव्या बस खरेदीसाठी निधी उपलब्ध होणार. मात्र चालक कायमस्वरूपी देण्यास सरकारकडून असमर्थता. कंत्राटी पद्धतीनं चालक नेमले जाणार. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महालेंच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार. विद्याधर महालेंनी चिखलीमध्ये भाजपचा प्रचार केला. प्रचार केल्यानं आचारसंहिता भंग केल्याची तक्रार. काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांकडून तक्रार दाखल. महिला पत्रकार राणा अयूब यांना धमकी आल्याचं प्रकरण. कोपरखिरणे पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल. राणा अयूब यांना संरक्षण देण्याची माध्यम संघटनांकडून मागणी. कोट्यवधींची लाचखोरी प्रकरण. महाराष्ट्रासह 10 राज्यातील मेडिकल कॉलेजवर छापे. ईडीच्या छापेमारीमध्ये विविध राज्यातील 7 महाविद्यालयांचा समावेश. या प्रकरणामध्ये 36 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींमध्ये टीसचे कुलपती DP सिंग यांचाही समावेश. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या तर्फे स्वच्छतेची पाठशाळा हा अनोखा उपक्रम. घरगुती कचऱ्याच्या वर्गीकरणासंदर्भात विद्यार्थ्यांना धडे. मुंबईमध्ये लोकल आणि एक्सप्रेसमधील फुकट्या प्रवाशांकडून 40 कोटींची दंडवसुली. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यामध्ये रेल्वे प्रशासनाची कारवाई. कल्याणच्या आधारवाडी कारागृहामधील धक्कादायक घटना समोर. गप्पा मारण्यासाठी साथीदाराला सोडलं नाही म्हणून कैद्याची पोलिसांवर दगडफेक. जटापटीमध्ये पोलीस हवालदार किरकोळ जखमी. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर 5 दिवसामध्ये जवळपास 5,327 हरकती प्राप्त. दुबार मतदार पत्त्यांमध्ये बदल. प्रभाग बदलाबाबत मतदारांच्या तक्रारी. पुण्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध. तहसील कार्यालयामध्ये केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध. जिल्ह्यामध्ये एकूण 3,605 मतदार केंद्र असणार. प्रशासनाची माहिती.
पुण्यामधील आंदेकर टोळीनं मध्य प्रदेश उमराटीमधून 15 पिस्तूल खरेदी केल्या. पोलीस तपासामध्ये माहिती समोर. आंदेकर टोळीकडील काही पिस्तूल आधीच पोलिसांकडून जप्त. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरूच. विमाननगरमध्ये कोयता गँगकडून एका पान टपरी व्यावसायिकावर हल्ला. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, नागरिकांची मागणी. जानेवारी महिन्यामध्ये 18 रेल्वे गाड्या रद्द होणार. पुणे रेल्वे विभागामधील दौंडसह काही महत्त्वाच्या ठिकाणी कामं. नॉन इंटरलॉकिंग कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल. निवडणुकांमुळे पुणे विद्यापीठाच्या वेळापत्रकामध्ये बदल. विद्यापीठ कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यानं वेळापत्रकामध्ये बदल. 1 ते 2 डिसेंबर वगळून परीक्षा घेतल्या जाणार असून विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. जिल्ह्यामध्ये यापुढे प्री प्रायमरी स्कूलसाठी परवानगी घ्यावी लागणार. अनधिकृत संस्था उभ्या राहत असल्यानं जिल्हा परिषद आढावा घेणार.